नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मीच दिसणार आहे, प्रणव दिसणार नाही आहे. कारण जसं की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी लवकरच स्किन केअरचा पण व्लॉग घेऊन येईल. तर आज तोच व्लॉग आहे स्किन केअरचा. तर माझ्या स्किनसाठी मी कोणते कोणते प्रॉडक्ट्स यूज करते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले तर डिस्क्लेमर, आय एम नॉट प्रो ॲट स्किन केअर. मला स्किन केअरबद्दल खूप काही माहिती नाही, पण थोडंफार माहिती आहे. फक्त बिइंग अ 90s गर्ल, मी माझ्या टीनेजमध्ये ज्या काही चुका केल्या किंवा टीनेजमध्ये मी अजिबात स्किन केअर करत नव्हती. ना मी मॉइश्चरायझर यूज करत होते, ना मी सनस्क्रीन यूज करत होते. त्यामुळे माझ्या स्किनला खूप सारे प्रॉब्लेम्स होते. तर त्या प्रॉब्लेम्स नंतर माझे प्रॉब्लेम्स ते मी कसे ओव्हरकम केले आणि त्याच्यानंतर मी आता एका सेटल स्किन केअरवरती येऊन पोहोचलेली आहे. तर एका सर्टन एज नंतर आपल्याला स्किन केअरची गरज पडतेच. नाव कशासाठी, तर आपल्याला फक्त अँटी एजिंगसाठी स्किन केअर केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं सध्या मी जे स्किन केअर फॉलो करते, जे रुटीन मी फॉलो करते, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. सो सगळ्यात पहिले तर आहे फेस वॉश. फेस वॉश जेवढा जेंटल असेल तेवढा तो तुमच्या स्किनवर जास्त इफेक्ट करतो असं मला वाटतं. कारण कसं आहे, माझा फेस वॉश आहे हा मेडिकेटेड आहे. मला डर्मॅटॉलॉजिस्टनी रेकमेंड केला होता हा फेस वॉश. आणि हा फेस वॉश मी अराउंड 7 to 8 इयर्स झालं यूज करते आणि मी हा सेम फेस वॉश यूज करते. मी फेस वॉश दुसरा कुठलाही यूज करत नाही. त्याचं रिझन म्हणजे ह्याच्यामध्ये पॅराबिन्स वगैरे काहीच नाहीये. पूर्ण केमिकल फ्री फेस वॉश आहे आणि हा चेहऱ्यावरती खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. कारण माझा जे स्किन टाइप होतं आधी, ते खूप जास्त ऑइली होतं. पण या फेस वॉशमुळे माझ्या चेहऱ्यामधलं जे ऑइल आहे ते खूप जास्त प्रमाणात रिड्यूस झाले. त्यामुळं हा फेस वॉश खूप बेस्ट आहे. हा मॉइजचा फेस वॉश आहे. क्लिन्झिंग लोशन असं लिहिलंय ह्याच्यावरती. पण हा खूप माइल्ड आहे. त्याच्यामध्ये अजिबात केमिकल्स नाहीये. आणि जर तुमचा स्किन टाइप खूप सेन्सिटिव्ह आहे, तुम्हाला ॲक्नेचा वगैरे त्रास असेल, तर हा फेस वॉश एकदम बेस्ट आहे. तर मी हा डेफिनेटली रिकमेंड करेन. तुम्ही एकदा यूज करून बघा. हा ऑनलाईन पण अवेलेबल आहे. फ्लिपकार्ट, Amazonवरती अवेलेबल आहे. नायकावरती सुद्धा अवेलेबल आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. तर मी जे पण प्रोडक्ट्स दाखवते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन करते. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. ओके, तर हा फेस वॉश मॉइजचा आहे. त्याच्यानंतर भलेही तुम्ही घरी असाल, दिवसभर कुठे बाहेर गेला नाही, तरी पण फक्त फेस वॉश करून चेहऱ्यावरचं सगळी डर्ट किंवा सगळी घाण निघून जाते असं अजिबात नाहीये. त्यामुळं मी नेहमी एक प्रोडक्ट यूज करते, ते म्हणजे मिसलर वॉटर. दिवसभर आपण बाहेर असतो किंवा घरी असतो, पण रात्री जेव्हा आपण फेस वॉश करतो तेव्हा फक्त फेस वॉश करून अजिबात जास्त काही इफेक्ट होत असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे डबल क्लिन्झिंग इज मॅन्डेटरी. त्यासाठी मी हे बायोडर्माचं मिसलर वॉटर यूज करते. आणि हे पण डर्मॅटॉलॉजिस्टने रिकमेंड केलेलं आहे. हे पण चांगलं आहे, मेडिकेटेड आहे. तर गार्नियरचं पण चांगलं आहे. गार्नियरचं पण तुम्ही यूज करू शकता. मी आधी गार्नियरचं यूज करत होते, पण आता हे मी यूज करते आणि हे माझं सेकंड बॉटल आहे. हे मी परवा नायकाच्या सेलमधून ऑर्डर केलं, पिंक फ्रायडे सेलमधून. आधीचं माझं एक बॉटल आहे ते संपलं आणि हे मी आता परत ऑर्डर केलं. तर हे मिसलर वॉटर रात्री जेव्हा तुम्ही फेस वॉश करणार असता त्याच्या आधी कॉटन पॅडवरती घेऊन पूर्ण आधी चेहरा क्लीन करून घ्यायचा. डबल क्लिन्झिंग होतं त्याच्याने. आणि हे एकदम माइल्ड आहे. हे पण अजिबात त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे काही नाहीत. हे खरंच खूप छान प्रोडक्ट आहे. अदरवाईज तुम्हाला जर थोडंसं स्वस्तमध्ये हवं असेल तर तुम्ही गार्नियरचं पण यूज करू शकता. पण मी हे यूज करते. गार्नियरचं मी आधी यूज केलं, ते पण छान आहे आणि हे सुद्धा खरंच खूप बेस्ट आहे. तर हे एक प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यानंतर फेस वॉश झालं आणि मिसलर वॉटर झालं. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. माझा स्किन टाइप आहे तो कॉम्बिनेशन आहे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे माझी स्किन. त्यामुळं सेटाफिलचे जे प्रोडक्ट आहेत ते सगळे प्रोडक्ट्स खरंच खूप छान आहेत. तर त्यातलंच सेटाफिलमधलं मी हे मॉइश्चरायझर यूज करते, जे पूर्णपणे संपलेलं आहे. मी गेले 6 ते 7 महिने झालं हे सेम मॉइश्चरायझर यूज करते. आणि त्यामधलं सेटाफिल डॅम हे जे आहे ते ड्राय स्किनसाठी आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे. जर तुमचा फेस टाईप खूप जास्त ड्राय आहे, जास्त अगदी म्हणजे अगदी ड्राय असेल, तरी पण तुम्ही हे यूज करू शकता. किंवा सेटाफिलमध्ये अजून एक आहे जे जास्त करून ड्राय स्किनसाठी आहे, तर तुम्ही ते पण यूज करू शकता. माझ्या स्किन टाईपसाठी हे परफेक्ट मला सूट झालेलं आहे आणि त्यामुळे मग मी हे यूज करते. सेन्सिटिव्ह स्किनसाठी हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. किंवा आणखीन एक ऑप्शन आहे. हां, जर तुमचा स्किन टाईप ऑइली असेल किंवा कॉम्बिनेशन असेल, तर तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकता. डिकन्स्ट्रक्टचं हे ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे. डिकन्स्ट्रक्टचं ऑइल फ्री मॉइश्चरायझर हे पण एकदम बेस्ट आहे. तर मी हे पण तुम्हाला रिकमेंड करेन. हे सुद्धा छान आहे आणि हे अफोर्डेबल सुद्धा आहे. तर तुम्ही हे पण ट्राय करू शकता. तर मॉइश्चरायझरसाठी सेटाफिलचं आणि डिकन्स्ट्रक्टचं हे दोन्ही प्रोडक्ट तुम्ही ट्राय करू शकता. त्याच्यानंतर आहे सनस्क्रीन.
मी सनस्क्रीन कोणती यूज करते, तर माझ्या डर्मॅटॉलॉजिस्टनी मला जी सनस्क्रीन सांगितली होती ती सनस्क्रीन मी अराउंड 4 ते 5 वर्ष झाली मी एकच यूज करते. पण अजून एक आहे माझ्याकडे, ती पण मी अधेमध्ये यूज करत असते. तर हे आहे एपिसॉफ्ट AC, हे मेडिकेटेड आहे, हे तुम्ही ट्राय करू शकता. आणि SPF 30 UVA आणि UVB पासून प्रोटेक्शन आहे आणि SPF 30 इज सफिशियंट, हे तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला मेडिकेटेड हवं असेल तर. अदरवाईज तुम्ही अजून एक आहे माझ्याकडे, हे आहे हे डिकन्स्ट्रक्टचं. हे डिकन्स्ट्रक्टचं पण बेस्ट आहे, हे पण माझं ऑलमोस्ट संपत आलेलं आहे. तर नायकावर मी बरेच प्रोडक्ट ऑर्डर केले, पण माझं पार्सल अजून रिसिव्हच नाही झालंय. 4-5 दिवस झाले ऑर्डर करून, पण ते अजून आलेलं नाहीये. त्यामुळं माझ्याकडे आता जे जे अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर सनस्क्रीनसाठी डिकन्स्ट्रक्ट इज द बेस्ट ऑप्शन. डिकन्स्ट्रक्टचे सगळेच प्रोडक्ट खूप चांगले आहेत, मी भरपूर प्रोडक्ट त्यांचे ट्राय केलेत, त्यातलंच हे एक सनस्क्रीन. तर तुम्ही आयदर या ऑप्शनला जाऊ शकता किंवा याला जाऊ शकता. हे पण नायकावरती, अमेझॉन, फ्लिपकार्ट सगळीकडे हे अवेलेबल आहे आणि डिकन्स्ट्रक्टर सगळीकडेच अवेलेबल आहे. डिकन्स्ट्रक्टच्या साईटवर पण हे तुम्ही व्हिजिट करू शकता, तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर आहे सिरम. तर जर तुम्ही सिरम ह्याच्या आधी कधी यूज केलं नसेल तर तुम्ही डिकन्स्ट्रक्टचं हे क्लिअरिंग सिरम यूज करू शकता. क्लिअरिंग सिरम जर तुम्ही सगळ्यात म्हणजे कधीच केलेलं नाहीये यूज सिरम, तर हे एकदम बेसिक आहे. फक्त तुम्ही आंघोळ झाल्यानंतर सकाळी तुमच्या चेहऱ्यावरती याचे 3 ते 4 ड्रॉप्स फक्त लावायचं आणि डॅप 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 मोशननी सगळं फक्त इक्वली स्प्रेड करायचं, दॅट्स इट, एवढंच. आणि याच्यानंतर फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं इज मॅन्डेटरी. तर याच्याने मला थोडेफार पिंपलचे स्पॉट्स होते, इकडे एक होता आणि इथे असं गालावरती कुठेतरी होतं, पण या सिरमने माझे स्पॉट ते सगळे कव्हर झालेत. याच्याने बऱ्यापैकी ते स्पॉट फेड झालेत, बऱ्यापैकी ह्याच्याने स्पॉट रिड्यूस होतात. तर जर तुम्ही म्हणजे कधी केलं नसेल तर तुम्ही याच्यासाठी नक्कीच जाऊ शकता. डिकन्स्ट्रक्टचं क्लिअरिंग सिरम एकदम बेस्ट आहे आणि इफेक्टिव्ह सुद्धा आहे. ओके, पण हे लावल्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावणं इज मस्ट, अदरवाईज मग ते तुम्हाला उलटा रिझल्ट देईल. याचा जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळं आंघोळ केल्यानंतर सकाळी पहिले सिरम लावायचं, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन. ओके. आणि सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत, तुमचा स्किन टाईप कुठला जरी असला, ऑइली असेल, ड्राय असेल, कॉम्बिनेशन असेल, तरी थंडीमध्ये स्किन ही ड्राय पडतेच. तर त्यामुळं आपल्या स्किनला एक्स्ट्रा मॉइश्चरायझरची किंवा एक्स्ट्रा हायड्रेशनची गरज असते. त्यासाठीच मी हा वंडरचा टोनर ऑर्डर केला होता आणि ट्रस्ट मी गाईज, हा टोनर खूप मस्त आहे, इफेक्टिव्ह आहे आणि बेस्ट आहे. ह्याच्याने तुमची स्किन दिवसभर हायड्रेटेड राहते आणि अजिबात असं ऑइल सुटत नाही वेगळं, असं हायड्रेटेड राहते पण स्किन. आणि हे कोरियन प्रोडक्ट आहे त्यामुळं बेस्ट आहे. तुम्ही आंघोळ केल्यानंतर जर तुम्ही सिरम यूज करत नसाल तर तुम्ही टोनरला जाऊ शकता. सिरम यूज रोज म्हणजे लावलं पाहिजे असं नाही, पण जेव्हा तुम्हाला बाहेर जायचं असते, जेव्हा तुम्हाला मेकअप करायचं असतो, तेव्हा टोनर इज मस्ट. फक्त तुम्ही कॉटन पॅडवर घेऊन ते पॅड इथं असं जस्ट लावायचं आणि ते पूर्ण त्याच्यातलं जे काही हायड्रेशन आहे ते तुमच्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झाल्यानंतर ते ओलं असतानाच त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावायचं, म्हणजे डबल हायड्रेशन. लेयर्समध्ये हायड्रेशन लॉक केलं जातं आणि तुमची स्किन दिवसभर हायड्रेटेड दिसते. मी हे आधी मी प्लमचं टोनर यूज करायची, हे व्हिटॅमिन सी वाला टोनर यूज करायची. त्याच्यानंतर मग हे अजून संपलेलं नाहीये पूर्ण, हे अर्धच संपलेलं आहे माझं. पण आता थंडीमध्ये स्किन खूप ड्राय पडते म्हणून मी हे वंडरचं ऑर्डर केलं. हे पण मी नायकाच्या पिंक फ्रायडे सेलमधूनच घेतलं आणि मला हे खूप कमी प्राईसमध्ये मिळालं. MRP पेक्षा खूप कमी प्राईसला हे मिळालं. तर हे पण बेस्ट आहे प्लमचं व्हिटॅमिन सी. हे पण हे लावलेलं तर तुम्हाला थोडीशी स्किन चिपचिपी वाटू शकते, त्यामुळं हे मी जास्त यूज नाही केले, अर्धेच यूज केले मी, हे पूर्ण संपलेलं पण नाही अजून. थोडीशी स्किन चिपचिप वाटते, पण हे वंडरचं तसं अजिबात नाही आहे, त्यामुळे हे मी तुम्हाला जास्त रिकमेंड करेन. वंडरमध्ये हा आहे राईस स्मूदनिंग टोनर. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिरामाइड टोनर सुद्धा मिळेल, तो ह्याच्यापेक्षा कमी प्राईसला आहे. तो तुम्हाला नायकाच्या साईटवरती मिळून जाईल किंवा अमेझॉन, फ्लिपकार्टला सुद्धा आहे, तुम्ही ते चेक करू शकता. तर हे कसं यूज करायचं, तर आधी तुम्ही आंघोळ केल्यानंतर सकाळी तर पहिले तर हे कॉटन पॅडवरती घेऊन हे लावायचं आणि ते कॉटन पॅड रिमूव्ह करायचं आणि ते तुमचं जे टोनर आहे ते स्किनवरती असतानाच डिरेक्टली मॉइश्चरायझर तुम्ही जे यूज करताय ते लावायचं, जेणेकरून हायड्रेशन लॉक होतं तुमच्या स्किनमध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर मग 1-2 मिनिट वेट करून मग तुम्ही सनस्क्रीन लावू शकता. त्यामुळे लेअरमध्ये तुमचं जे आहे हायड्रेशन ते पूर्ण लॉक होऊन जाते स्किनमध्ये आणि स्किन दिवसभर हायड्रेटेड राहते. सो हे होतं टोनर. आणि जसं आपण स्किनची काळजी करतो तसं तुम्हाला लिपस्टिक पण केली पाहिजे.
तर हा एक लिप बाम आहे जो मी यूज करते. माझ्याकडे अजून 2-3 आहेत, पण ते आता मी हा दाखवते कारण मी हा खूप जास्त यूज केलाय. NMFचा लिप केअर. NMF मी ट्रिपल बीचा आहे. ट्रिपल बी बॉम्बे बॉडी, मला लक्षात नाही आहे ट्रिपल बीचा लॉंग फॉर्म, मी तुम्हाला दाखवते खाली. लिंक मेन्शन करते, तुम्हाला लक्षात येईल. ट्रिपल बीचा पीच मधला जो आहे फ्लेवर, तो सुद्धा मी यूज केला, तो पण खूप छान आहे. जर तुमचे लिप्स पिगमेंटेड असतील तर तुम्हाला तो लिप बाम खूप जास्त युजफुल होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स डार्क सर्कलसाठी मी काय यूज करते, ते डार्क सर्कल रिड्यूस करण्यासाठी सध्या मी एक क्रीम यूज करते. 3 ते 4 महिन्यापासून मी क्रीम यूज करते. हे आहे बायोक्यूलचं. रात्री झोपताना जी कुठली तुमची नाईट क्रीम असेल किंवा मॉइश्चरायझर असेल ते लावल्यानंतर तुम्हाला फक्त हे डोळ्यांच्या खाली थोडंसं लावून 1-2 मिनिटासाठी फक्त मसाज करायचा आहे. दॅट्स इट. आणि हे सुद्धा इफेक्टिव्ह आहे बऱ्यापैकी, ह्याच्याने डार्क सर्कल फेड होतात. मला स्वतःला रिझल्ट आलेला आहे म्हणून मग मी हे यूज करते कंटिन्यू. तर ह्याची पण मी लिंक तुम्हाला देईल. बायोक्यूलचं फॉरएव्हर यंग अंडर आय क्रीम. येस, दॅट्स इट. हे एवढेच प्रोडक्ट्स आहेत जे मी रेग्युलर बेसिसमध्ये यूज करते. सगळ्यात पहिलं तर टोनर, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर, आणि मग सनस्क्रीन, आणि मग तुमचं जे काही डेली मेकअप तुम्ही करत असाल ते. येस, दॅट्स इट. एवढेच प्रोडक्ट्स फक्त आहेत जे मी डेली यूज करते. आणि मग बाकी सिरम मी तेव्हाच लावते जेव्हा मी घरी असते, म्हणजे जेव्हा माझं ऑफिस नसतं. जेव्हा 3 दिवस ऑफिस असतं तेव्हा मी टोनरच यूज करते, आणि घरी असते तेव्हा मग मी सिरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे 3 प्रोडक्ट्स मी लावते, आणि लिप बाम ऑब्व्हियसली. येस, दॅट्स इट. एवढेच माझे प्रोडक्ट्स आहेत. तर हेच मी डेली यूज करते, नेहमी यूज करते, आणि कंटिन्युअसली 4-5 वर्षापासून मी हे यूज करत आलेली आहे. त्यामुळे या प्रोडक्टचे रिझल्ट्स मला माहीत आहेत, आणि मला स्वतःला एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि तर सगळ्या प्रोडक्टची लिंक मी खाली मेन्शन करते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मला सांगा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तेही तुम्ही मला कॉमेंट थ्रू सांगू शकता. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून तुम्हाला असे कुठले कुठले ब्लॉग्स बघायला आवडतील, माझे मेकअपचे असतील, मेकअपचे प्रोडक्ट, किंवा अजून मी स्किनसाठी कुठले कुठले मास्क किंवा काय यूज करते, स्क्रब कोणतं यूज करते, किंवा बॉडीसाठी कोणते यूज करते प्रोडक्ट्स, हे जर तुम्हाला हवं असेल तर मला तसं कॉमेंट करून सांगा. मी त्याचा पण एक सेपरेट ब्लॉग बनवेल. आणि येस, आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.